घटनेचं संरक्षण झालंच पाहिजे। ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। ह्या संदर्भात आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे त्यापैकी एक, महाज्योतीला भरीव प्राधान्य देणे, 2, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी देणे आणि बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करणे। त्यानंतर वसतिगृहाचा विषय, ओबीसी विद्यार्थींसाठी जे वसतिगृह उघडले त्याची अद्यापपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर अंमलबजावणी झालेली नाही, त्या संदर्भात सरकारने स्पष्टीकरण द्यावं। त्यानंतर 58,54,00,000 नोंदी सापडल्या, अभिनंदन आहे, परंतु त्याचे पुरावे जनतेला, समाजाला जाहीरपणे देण्यात यावेत, जेणेकरून कळेल की खरं काय ते। अशा आमच्या प्रमुख मागण्या। नाव सांगा मला। बाळासाहेब दखणे, अंतरवाली, सराटी। आमची मागणी म्हणजे कोण्या समाजाच्या विरोधातली नाही, आमची मागणी फक्त जरांग्याच्या विरोधातली। कारण ही दादागिरी जी चाललेली आणि हे जी समाजात तेट निर्माण केलंय का, तर हे मराठा समाजाने आधी त्याचं मुंगसं घालणे, त्याला नीटनाटका आवरणे, कारण त्याला जितक्या शेया येतात त्याच्यापेक्षा दुप्पट आम्हाला शेया येतात। आतापर्यंत माझ्या तरी 57 वर्ष, माझं वय 57 आहे, 57 मध्ये आतापर्यंत कोण्या मुख्यमंत्र्याला मंत्र्याला शेया देणारा उपोषण करता कोणीच नाही। लाखो उपोषण झालेत, तुम्हाला सांगतो, भरपूर ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने केलेले आहेत, कोणाला मिळलं असेल कोणाला नसेल मिळलं याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही, पण कमीत कमी समाजात तेट निर्माण होईल आणि समाजाला, मुख्यमंत्र्याला घोडे लावणं, कुठं ओबीसीच्या नेत्याला घोडे लावणं, आमदार त्याच्यापेक्षा लय ठोकर हाडकाचे घोडे सोडायला, त्याला जर घोडा सुटला का तो असं सरळ पण नाही व्हायचं, वाकल्यालाच राहील काही तरी, एवढं ध्यान द्या तुम्ही। पण आम्हाला ते तेट निर्माण करायचं नाही, आम्हाला समाजाला दुखायचं नाही। शेवट समाज स्थानिक पातळीवर गोडी गोविंदांनी वागलेला आतापर्यंत आणि इथून मोठं पण वागन, पण हे माकड समुद्रात टाकल्याशिवाय महाराष्ट्राचा समाज एकूणात मिसळत नाही, एवढीच माझी विनंती। मला नाव सांगा तुमचं। बाबासाहेब एकनाथ बटुळे।